संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्यातील मुक्काम बदलण्याच्या हालचालींमुळे सध्या वारकरी आणि प्रशासनामध्ये मोठा पेच निर्माण झालाय. भवानी पेठेतील विठोबा मंदिरात होणारा पालखीचा मुक्काम हलवून तो नेहरू स्टेडियम, सनस मैदान किंवा SP कॉलेज या ठिकाणी नेण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासनानं मांडला आहे. वाढती गर्दी आणि सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे पर्याय सुचवले असले तरी याला स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भात झालेल्या बैठकीत स्थानिक नगरसेवक विशाल धनवडे यांनी आक्रमक पवित्रा घेत 350 वर्षाची ही परंपरा खंडित होऊ देणार नाही असा इशारा दिलाय. मुक्काम हलवल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. भवानी पेठेतील अरुंद रस्ते आणि भाविकांची अलोट गर्दी पाहता नियोजनासाठी पर्यायी जागा सोयीची ठरेल. या वादावर तोडगा काढण्यासाठी 13 एप्रिल रोजी पालखी सोहळा समितीची महत्त्वाची बैठक होणार असून त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल. यंदाचा पालखी सोहळा 18 दिवसांचा असून 25 जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पंढरपूरमध्ये संपन्न होणार आहे. आता परंपरेचा मान राखला जातो की सुरक्षेसाठी बदल स्वीकारला जातो याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या डिजिटल भानगडी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.